आता एक मोठी बातमी आहे दिल्लीतून। एक देश एक निवडणूक विधेयक संसदेमध्ये सादर होणार असल्याची माहिती आहे। हिवाळी अधिवेशनामध्येच मोदी सरकार हे विधेयक संसदेमध्ये आणू शकतं। एक देश एक निवडणुकीसंदर्भात रामनाथ कोविंद समितीच्या अहवालाला मंत्रिमंडळाने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे। एक देश एक निवडणूक विधेयकासंदर्भात सरकारची सर्व तयारी पूर्ण झालेली आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सरकारला एकमताने हे विधेयक मंजूर करून घ्यायचे आहे। त्यामुळे या विधेयकावरती चर्चेसाठी ते विधेयक मोदी सरकार सविस्तर चर्चेसाठी संयुक्त संसदीय समिती किंवा जेपीसी कडे सुद्धा पाठवू शकतात। इकडे संसदेमध्ये हे जे विधेयक आहे ते मंजूर झाल्यास 2029 पासून याची अंमलबजावणी होऊ शकते। अनेक विधानसभांचा कार्यकाळ कमी केला जाऊ शकतो। 2023च्या अखेरीस निवडणुका झालेल्या विधानसभांचा कार्यकाळ हा वाढवला जाऊ शकतो। 2025 मध्ये विधानसभा निवडणुका होणाऱ्या बिहार, आसाम, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या विधानसभांचा कार्यकाळ फक्त 3.5 वर्ष असेल। 2026 मध्ये निवडणुका होणाऱ्या उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब यासारख्या विधानसभांचा कार्यकाळही कमी होणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।